धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा। सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 केरूर लगतच्या पुलावरील कठड्यावरून एसटी तलावात पडली, सुदैवाने जीवितहानी नाही। इटकर प्रतिनिधी हैदर शेख। सोलापूर हैदराबाद या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 वरील केरूर जवळील पुलास कठडे नसल्याने बस तलावात पडली। सांगोला हैदराबाद बस क्रमांक MS13 CU 7951 ही मंगळवारी दिनांक 24 रोजी दुपारी 2 वाजता पुलाच्या कठड्यावरून खाली पडून पलटी झाली व पाऊसही पडत होता। मात्र सुदैवाने बाजूला बाभळीच्या झाडाला अडकल्याने बस पाण्यात बुडाली नाही व बस समोरील बाजू पाण्यात होती व मागील बाजू बाभळीच्या झाडाच्या आधारामुळे बसमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। मंगळवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास सांगोला आगाराची बस 22 प्रवासी घेऊन हैदराबादकडे जात असताना समोरील वाहनाच्या चुकीमुळे बस पुलावरून खाली कोसळून पलटी झाली। यात नंदा शेषराव काळे राहणार जवकोट वय 40, जिजाबाई संतोष पांढरे राहणार शापूर वय 38 यांच्यासह बसमधील 8 प्रवासी जखमी झाले असून त्यांना अंदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व नळदुर्ग येथील जिल्हा उपरुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे। तलावावरील पुलाला कठडे नसल्याने हा अपघात झाला। या अपघातानंतर इटकर आउटपोस्ट पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल गायकवाड व पोलीस कॉन्स्टेबल नलावडे व नागरिक अपघातस्थळी धाव घेऊन प्रवासी यांना तात्काळ मदत केली। हैदराबाद सोलापूरचा राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या 10 वर्षापासून संत गतीने चालूच आहे। या रोडवर अनेक ठिकाणी रोड खचला आहे व खड्ड्यामुळे ही अपघात वाढ झाली असून या महामार्गावर अनेक अपघात झाले। या विरोधात अनेकदा आंदोलने झाली, मात्र अद्याप काम चालूच आहे। धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा।